रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलगा श्रीकांत शिंदे ह्याला जर उपाध्याय मिळत नसेल खासदारकीची तर विधानसभेला एकमेकाच्या जोरावर बसते हा एक केलर आहे. मला वाटतं विनायक राऊत यांनी आपल्या पायाखाली काय जळतंय ते पर्यंत पाहावं. दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा शिल्लक असलेली बोटं आपल्याकडे असतात याचं त्यांनी भान ठेवावं. मोठं बोल पण वेटून बोल हे किती दिवस बोलणार आहेत मला सांगा. विनायक राऊत यांचा माझ्या मनामध्ये फार आदर आहे आणि योगेश कदम माझा मुलगा आमदार याला संपवण्यासाठी जेव्हा प्रयत्न चालले होते उद्धव ठाकरेंचे त्यावेळेला विनायक राऊत हा एकमेव माणूस असा आहे की त्या योगेशची पहिलीच टर्म आहे त्याच्यावरती अन्याय नका करू मी सांगणार हा एकच माणूस होता याची मला जाणीव आहे. हा माणूस प्रामाणिक आहे हे मला माहिती आहे. पण एकच विनायक राऊतून सांगतो कालच मी मुख्यमंत्र्यांकडे बसलो होतो 2 तास आमच्या दोघांची चर्चा झाली. तिकीट वाटपामध्ये कुठलंही अडचण नाही. एकनाथ शिंदेंच्या मुलाला तर मुळीच नाही. त्याला मुद्दाम सांगतो एकनाथ शिंदेंच्या मुलाला तिकीट नाही मिळालं तर मी राजकारणात आले होतो मी त्याला आव्हान देतोय. उगाच खोटं बोल पण वेटून बोल आणि लोकांना जे आपण सांगतोय तुम्ही जबाबदार नागरिक आहात जबाबदार नेते आहात तुम्ही आता विद्यमान खासदार आहात आपण काय बोलतो थोडं भान ठेवावं ना. मला एक सांगा विनायक राऊतजी 40 आमदार 10 खासदार उद्धव ठाकरे का सोडून जातात. योगेश दादा ते कसा अन्याय होत होता ते आपण डोळ्याने पाहिलंच ना. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलात मला ती कल्पना आहे पण आपण पण तेवढं ऐकलं नाही. आणि म्हणून उद्धवजींच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना त्यांनीच पक्ष बुडवला त्यांचा पक्ष बुडवला. आपण आपली काळजी घ्या. भविष्यात उद्धवजींसोबत काय होणार नाही. एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे फॅमिली कुटुंब रात्री गपचूप बॅगा उचलून आपला देश सोडून बाहेर जातील. कोण घालणार नाही शिल्लक हे लिहून ठेवा. तेव्हा काळजी तुमची घ्या स्वतःची. एकनाथ शिंदेच्या मुलाची नको. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवारी अद्याप डिक्लेअर झालेली नाही. भाजप पण दावा करते सामंत साहेब पण दावा करतात काय मला वाटतं याबाबत लवकरच योग्य तो निर्णय होईल. दावा सगळेजण करतील प्रत्येकाला अधिकार आहे दावा करण्याचा पण पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असतो. भाजपला दिली तर भाजपचं काम करणार. किरण सामंतांच्या भावाला दिली असं काम करणार.